मी 10वी पास झालो रे, मी 10वी पास झालो रे. ए बाबू इकडे रे. का रे कशात पास झाला तू? अरे आज 10वीचा निकाल होता ना, मी पास झाला ना. बरं बरं जाय मग घरी, पेढे गिडी वाटलो कायले. मी 10वी पास झालो रे. 10वीत तर महापोऱ्या बी होता, त्याचं काय झालं जाऊन पाहणं पडीन घरी. चाल भो जाऊ घरी, काय तीर मारलाय पोऱ्यानं तर पाहू. अय रोहित्या कुठे गेला रे? रोहित्या येतो. बोला बाबा काय म्हणताय? जाय एक गिल्लास पाणी आण मला. का रे आज तुझा 10वीचा निकाल होता, काय झालं रे? पप्पा तो डॉक्टर साहेबचा मुलगा नापास झाला. अरे त्याचं सोड, तू तुझं बघ. तुझा रिझल्ट काय लागला? पप्पा तो इंजिनियर आहे ना, त्याचा पण मुलगा नापास झाला. अरे मी तुला तुझं विचारतोय, दुसऱ्याचं नको सांगू मला. तुझा रिझल्ट काय लागला? पप्पा तो मास्टर आहे ना, त्याचा पण मुलगा नापास झाला. अरे मी तुला तुझा रिझल्ट विचारतोय, तुझा रिझल्ट काय लागला ते सांग. अरे पप्पा डॉक्टरचा मुलगा नापास झाला, इंजिनियरचा मुलगा नापास झाला, मास्टरचा मुलगा नापास झाला. मी कोणता कलेक्टरचा मुलगा आहे की मी पास होईन? ए संतोष आहे का घरी? संतोष ये रे भो शांताराम भाऊ, ये घरात ये. शांताराम भाऊ बस. ये ना रे भो बस ना. अरे महान बसत नाही ना भो, महापायात आसारी टाकली आहे. अरे भो शांताराम भाऊ, हा आरामखोर 10वी मध्ये फेल होऊन गेला, काय करतो सांग. अरे तुझा बाप रातभर दिवसा वावरामध्ये राबतोय ना, तू फेल होऊन गेला. हा आला तर आग लावेल. अरे मीनं या हरामखोरा करता काही नाही गेला. रात्रभर जागून मीनं पुरे टोंगे फोडून टाकले माये. अरे रोहित्या तुला समजायला पाहिजे होतं, आपला बाप एवढी मेहनत करतोय ना, तुनं पुऱ्या मेहनतवर पाणी फिरून टाकलं. अरे एका दिवशी शांताराम भाऊ घरामध्ये फक्त अर्धी पोळी होती, मी ते याला दिली. म्हटलं नाही याचे पेपर आहे, याला खाऊ दे. मग नंतर मी न माझी बायको हॉटेलवर गेले आणि चिकन बिर्याणी खाऊन घरी आले. मी हे एवढं कोणा करता करतोय? याच्या करताच तर करतोय ना. बरोबर आहे, आजकालच्या मुलायले आपल्या बाबाची कदर नाही भो. अरे भो मी रात्री झोपमनी घोरतो, त्याकरता मी आधी एक शेजारी बाई आहे बिचारी, तिचा तलाक व्हायलाय. मी मग तडी जाय झोप्याला, काबा जाय झोप्याला मी तिथं की याला डिस्टर्ब न व्हाय म्हणून. अरे भो शांताराम भाऊ, लॉकडाऊन मध्ये यानं काय कराल तर तुला माहिती आहे काय? नाही भो मला काही माहित नाही, काय केलं तर? त्या मास्टरनं याला इंस्टाग्राम आयडी दिलती त्याची. मग हा हरामखोर त्या मास्टरच्या फॉलोईंग लिस्ट मध्ये गेला आणि त्या मास्टरच्या पोरले मेसेज करतो, म्हणतो आय लाईक यू. अरे बोल ना आता, काय चोट्यासारखी मान खाली टाकतोय हरामखोरा. अरे भो शांताराम भाऊ, काका एवढा संताप येतो मले की विचारू नको. माझ्याजवळ याला प्रायव्हेट शाळेमध्ये शिकायला पैसे नव्हते, तर मीनं महा शेतामध्ये सट्टा चालवला आणि याची फीस भरली हरामखोराची. अरे शांताराम भाऊ तुला माहिती आहे का, हा झाला आणि याची मम्मी मरून गेली. मग मीने याले गधीचं दूध पाजून सण्या शहाणा केला. अरे या हरामखोरा करता काही नाही केलं मीनं, पण याले माही कदर थोडी आहे. हो भो आता व्हिडिओ गैरा मोठा होतोय, बंद कर तू आता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा होता कमेंट करा.